माझे नाव प्रज्वल वैभव माळी. मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे. बोधकथेचं नाव आहे आळस. एक व्यापारी होता. तो खूप प्रामाणिकपणे आपला व्यापार करायचा. त्याला एक मुलगा होता. तो सुद्धा प्रामाणिक होता, पण घरात सुखसोयी असल्यामुळे त्याला कष्ट करायला खूप कंटाळा यायचा. आपल्या मुलाचं असं आळशी वागणं बघून व्यापाऱ्याला खूप वाईट वाटायचं. आपल्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणून व्यापाऱ्याने एक निर्णय घेतला. व्यापारी सकाळी दुसऱ्या गावी निघून गेला. त्याने रस्त्यातला एक गुळगुळीत दगड उचलला आणि तो घरी आला. त्याने आपल्या मुलाला बोलावले आणि सांगितले, बेटा, मी काशीला गेलो होतो. त्या ठिकाणी मला एक महान साधू भेटले. त्यांनी मला हा एक गुळगुळीत दगड दिला. या दगडाचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंड सोन्याचं बनून जाईल. पण लक्षात ठेव, या दगडाचा चमत्कार उद्या सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच राहणार आहे. मी या दगडाचा उपयोग केला असता, पण मला आजच एका गावी माल पोहोचवण्यासाठी निघायचे आहे. व्यापारी म्हणाला, तू आता असं कर, उद्या सकाळी तू बाजारातून खूप लोखंड विकत आण आणि त्याचं सोनं बनवून ठेव. मुलगा म्हणाला, ठीक आहे, मी करून ठेवेन. व्यापारी सकाळी दुसऱ्या गावी निघून गेला. सकाळचे 7 वाजले. मुलगा उठला आणि म्हणतो, अजून कुठे 7च वाजले, मी अजून थोड्या वेळ झोपतो. तो पुन्हा झोपला. सकाळचे 9 वाजले. मुलाला परत जाग आली. मुलगा परत म्हणला, अजून कुठे 9च वाजलेत, मी अजून थोड्या वेळ झोपतो आणि 11 वाजता उठतो. उठले कसं तरी भाऊसाहेब. दुपारचं जेवण झालं, आवरलं. मग पुन्हा आरामाची सवय. तो पुन्हा आराम करत बसला. वेळ निघून जात होती तरी म्हणतो, मी 10 मिनिटातच बाजारातून लोखंड विकत आणेन आणि 5च मिनिटात त्याचं सोनं बनवेन. आहे काय त्यात? असं म्हणायचा. मुलगा तसाच विचार करत बसला. वेळ निघून जात होती. मुलाला दगडाची आठवण झाली. मुलगा दगड शोधू लागला. इकडे शोध, तिकडे शोध, पण दगड काही सापडला नाही. पण त्याच्या झोपण्याच्या खोलीत कोपऱ्यामध्ये दगड